लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये थेट खात्यामध्ये येणे सुरू झाले. हो, 3,000 रुपये तुम्हाला आता ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे. 2 महिन्याचे पैसे एकत्र अजून तुमच्या खात्यात 3,000 रुपये आले. बघा, 2 हप्ते म्हणजे 2 महिन्याचे पैसे. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते आणि आपण जरी महिना पकडलं तर जुलै आणि ऑगस्ट, जुलै प्लस ऑगस्ट या 2 महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये आजपासून 3,000 रुपये आले. हो, लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये तुम्ही बरोबर ऐकतायत. आता हे 3,000 रुपये ज्यांना ज्यांना आले ते तर खुश आहेत, परंतु अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये आले नसतील तर व्हिडिओ बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तुमच्या खात्यात आज किती वाजता पैसे पडतील 3,000 रुपये. सर्व माहिती सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. 2 महिन्याचे पैसे एकत्र जुलै आणि ऑगस्ट 3,000 रुपये. चला, सर्व सांगतो मी तुम्हाला आता सिंपल भाषेत. राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. परंतु आता तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये मिळत आहे बहिणींनो. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये. आणि हे काही नवीन नाही बरं. मागच्या वेळी तुम्हाला असे 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आलेले आहेत. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत. आणि हे काही नवीन नाही की जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये येतील म्हणून. पहिले पण असं झालेलं आहे की 2 महिन्यांचे पैसे एकत्र आलेले आहेत. सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना लोन देखील सुरुवात होणार आहे. लोन जवळपास 40,000 रुपयेपर्यंत मिळू शकतं लाडक्या बहिणींना. आता त्याबद्दल जी अपडेट आलेली आहे ते अपडेट पण आपण समजून घेऊया. तसेच लाडक्या बहिणींना बघा, लाडक्या बहिणींना इथे 14,000 रुपये, 14,000 रुपये. तरी 14,000 रुपये कशाचे आहेत काय नाही सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व अपडेट कामाचे आहेत, महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला सर्व माहिती समजेल, अन्यथा काहीच समजणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण माहिती बघूच, परंतु ताज्या बातम्या आज रोजीच्या ताज्या बातम्या ज्या आहेत ना, त्या आजच्या ताज्या बातम्या आहेत. त्या ताज्या बातम्या पण तुम्ही समजून घ्या. ओके, सर्व कामाच्या बातम्या. चला सांगतो मी तुम्हाला आता. चला, आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व सांगतो मी तुम्हाला. हे बघा, लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी आहे. पहिले ही अपडेट समजून घ्या, मग तुम्हाला आनंदाची बातमी जुलै ऑगस्टची 3,000 रुपये संदर्भात माहिती मी देतो. पहिले बघा, महाराष्ट्र लाडकी बहीण योजना ही खरंच लाडकी बहीण योजना जी आहे, हे बघा, लाडकी योजना आहे असं म्हणणं काही वागणं ठरणार नाही. बघा काय म्हटलेलं आहे ते, की लाडकी बहीण योजना खरंच लाडकी योजना आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. बघा, वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2 कोटीवर लाभार्थी आहेत. ऑगस्ट 2024 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली. जुलै ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झालेली आहे. या योजनेचा लाभ 1,500 रुपयाच्या स्वरूपात दिला जात असून राज्यात ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. मात्र कालांतराने यात अनेक बदल होऊ लागले आहेत. तर अनेक राजकारण्यांनी या योजनेबाबत खूप मोठी वक्तव्य करताना दिसले आहेत. अशातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बघा, मंत्री छगन भुजबळ यांनी काय म्हटलं बघा, ज्यांच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना नाही असे भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ बघा, मंत्री छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले, ज्यांच्याकडे गाडी बंगले असतील त्यांनी या लाडकी बहीण योजनेतून माघार घ्यावी असं आवाहन
भुजबळ यांनी केलं आतापर्यंत दिले असेल त्याच्यावर अजून काही कारवाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेल असंही भुजबळ म्हणाले. पोर्टल बंद नाही, मी डिटेल माहिती घेऊन सांगतो असेही ते म्हणाले. जे या नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी कृपा करून थांबावे. बघा, खरोखरच ज्यांना आवश्यकता आहे त्यांना या योजनेचा न्याय मिळणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही या योजनेत बसत नाही, निकषात बसत नाही, तर तुम्ही तुमचा फॉर्म तुम्ही या योजनेतून माघारी घ्या असं मंत्री छगन भुजबळ म्हणत आहेत. ओके, तर बघा, आता ज्यांच्याजवळ गाड्या आहेत, बंगल्या आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ सोडावा असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. चला ठीक आहे, ही माहिती जी होती ती माहिती तुम्हाला सांगितली मी. आता जे काही जुलै आणि ऑगस्टचे ज्या बहिणी मग पात्र आहेत त्यांना 3,000 रुपये येणे सुरुवात, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आता समजून घ्या. मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ना, ही माहिती नीटपणे समजून घ्या. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये, हो, जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना. चला याबद्दल सांगतो मी. पहिले तर मी तुम्हाला सांगतो लोन संदर्भात. हे बघा लाडक्या बहिणींनो, लोन जे आहे तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत मिळू शकतं, परंतु या संदर्भात मागच्या वेळी घोषणा झाली आहे. याबद्दल मी अजून अपडेट बघितला तर अपडेट अजून या संदर्भात काही आले नाही, परंतु 40,000 रुपयेपर्यंत लोन तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील ज्या काही बँका आहेत त्या बँकांकडून मिळू शकतं. ओके, तर या संदर्भात निर्णय अजून झालेला नाही, फक्त या संदर्भात एक घोषणा झाली होती आणि माहिती आली ती. याबद्दल अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगतो पुढील व्हिडिओमध्ये. ओके, अपडेट अजून लोन संदर्भात आलेली नाही, कर्ज संदर्भात आलेलं नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 14,000 रुपये मिळतील. 14,000 नाही तर तुम्हाला जवळपास 18,000 रुपये मिळून गेले लाडकी बहीण योजनेमार्फत. 18,000 रुपये, बरोबर. तर 18,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळून गेले. 14,000 नव्हे, 18,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळून गेले. आणि असं लाडकी बहीण 1,500 रुपये व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे काही पैसे मिळणार नाहीत बरं, एवढं लक्षात ठेवा. कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका, कारण सोशल मीडियावरती सांगितलं जातं 14,000 मिळेल, 13,000 मिळेल, 12,000 मिळेल, असं सोशल मीडियावरती सांगितलं जातं. परंतु सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर बघत चला. जे सत्य असेल ते सांगतो मी, आणि जे खोटं असेल किंवा जे पोस्ट खोटे आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला लगेच सांगून देतो. आता ही 14,000 रुपये कोणालाच मिळणार नाही. 14 काय बहिणीनं तुम्हाला आतापर्यंत 18,000 रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत मिळून गेलेले आहेत. आलं लक्षात? 14,000 नाही तर 18,000 तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमार्फत मिळून गेलेले आहेत. आता जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये तुम्हाला कसे मिळतील समजून घ्या. हे बघा, जुलै आणि ऑगस्ट, हे बघा समजून घ्या माहिती काय सांगत आहे मी. तर बघा, आता जरी जुलैचा हप्ता लेट झाला तर मग ऑगस्टमध्ये तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे या 2 महिन्याचे 3,000 रुपये येऊ शकतात. आणि जरी मग जुलैचाच हप्ता जुलैच्या एंडिंगपर्यंत येऊन गेला तर मग जुलैचे 1,500 रुपये येतील. आणि जास्तच उशीर झाला, जुलैचा हप्ता जरी ऑगस्टमध्ये आला तर मग सरकार ठरवेल जुलै आणि ऑगस्टचे एकत्र द्यायचे की काय, मग ते एकत्र तुम्हाला देऊ शकतात पैसे. ओके, परंतु त्याबद्दल पुढे समजेलच आपल्याला, अजून काही अपडेट नाही. आणि जर जुलैच्या एंडिंगपर्यंत पैसे येऊन गेले तर मग 1,500 रुपये येतील. आणि जरी मग लेट झालं जास्त तर मग तुम्हाला ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये येऊ शकतात. तरी महत्त्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. पुढील अपडेट बघा. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व काही सांगितलं मी. तर जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा, तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला ऑगस्ट महिन्यात मिळेल. मग जरी सरकारने ठरवलं तर, शक्यतोवर तसं तर काही होणार नाही. जुलैचं जरी लाभ तुम्हाला जुलैच्या एंडिंगपर्यंत मिळून गेले तर मग 1,500 रुपये जुलैचे येतील. परंतु जरी जास्त उशीर झाला, ऑगस्टमध्ये जुलैचा हप्ता द्यायचं ठरलं तर मग जुलै प्लस ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. निश्चित नाही, अधिकृत तारीख आलेली नाही, परंतु एक अंदाजित माहिती वर्तवण्यात येत आहे मीडिया रिपोर्टमध्ये. ठीक आहे, चला आजच्या ताज्या बातम्या बघा. पहिली ताजी बातमी तुम्ही बघू शकता. 21 जुलैपासून ते पहिल्या श्रावणी सोमवारपर्यंत या जिल्ह्यात मुसळधार पाऊस. हे बघा, दिनांक 21 जुलै लहान एकादशीपासून आठवडाभर म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवार दिनांक 28 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा 3 जिल्ह्यात, संपूर्ण विदर्भ विशेषतः अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ अशा 8 जिल्ह्यात, तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर,
महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदवड तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात, तसेच नंदुरबार, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी अशा 10 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. पावसासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती. चला पुढील बातमी बघा. बातमी नंबर 2 बघा. आता बातमी नंबर 2 आहे 22 तासाचा कोकण प्रवास होणार 12 तासात. रेल्वेची नवी सेवा काय असतील दर बघा. तर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक आगळीवेगळी सुविधा सुरू केली आहे. देशात प्रथमच खाजगी 4 चाकी गाड्या रेल्वेने वाहून नेण्याची सेवा सुरू होत आहे. ही सेवा कोलाड, महाराष्ट्र ते वेरणा, गोवा दरम्यान 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे रस्तेमार्गे 22 तासाचा प्रवास रेल्वेने अवघ्या 12 तासात होणार आहे. कोकण रेल्वेच्या या योजनेद्वारे या विशेष रेल्वेमध्ये एका कारसोबत 3 प्रवाशांना तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यातून प्रवास करता येईल. त्यासाठी एकेरी प्रवासासाठी हे बघा 7,875 रुपये शुल्क आकारले जाईल. या रेल्वेची एका वेळी एकूण 40 कार वाहून नेण्याची क्षमता आहे. हे बघा कोलाडहून ही रेल्वे सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता वेरणाला पोहोचेल. प्रवाशांनी रेल्वे सुटण्याच्या किमान 3 तासापूर्वी रेल्वे स्थानकावर पोहोचणे आवश्यक आहे. या रेल्वेमध्ये एकूण 20 बोगी असून त्यात प्रत्येकी 2 कार ठेवल्या जातील. एका फेरीसाठी किमान 16 कारची नोंदणी न झाल्यास फेरी रद्द करण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. ओके, चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. आता महत्त्वाची शेवटची बातमी. चला आता शेवटची बातमी बघा. बातमी नंबर 3 बघा. 10 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान. सैनिकांना चहा लस्सी पुरवली. सैन्यदल संपूर्ण शिक्षणाचा आता खर्च उचलणार. बघा भारतीय सैन्य दलाने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. 3 दिवसाच्या या मोहिमेत जम्मू काश्मीरपासून राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या सीमेवर भारतीय सैनिक पहारा देण्यासाठी तैनात होते. या काळात फिरोजपूरच्या सीमेवर 10 वर्षाच्या स्वर्ण सिंग या मुलाने सैनिकांची सेवा केली. सैनिकांना दूध, लस्सी, चहा आणि बर्फ पुरविला. त्याच्या या योगदानाची दखल घेत आता भारतीय सैन्य दलाच्या पश्चिम विभागाने त्याचा सन्मान केला आहे. भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने स्वर्ण सिंगचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. फिरोजपूर कॅन्टोन्मेंटमध्ये झालेल्या एका समारंभात पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी स्वर्ण सिंगचा सत्कार केला. यावेळी त्यांनी पंजाबचे लोक आणि भारतीय सैन्यदल यांच्या नात्यावर प्रकाश टाकला. तसेच पंजाबच्या पुढच्या पिढीतही सैन्यदलाबाबत आत्मीयता असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चला ही महत्त्वाची बातमी ती. पुढील माहिती बघा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या सर्व बातम्या अपडेट बघितल्या आणि आपण सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितली. अधिकृत तर तारीख आलेली नाही लाडकी बहीण योजनेसंदर्भात, परंतु जेवढं माझ्याकडे माहिती आली ती मीडिया रिपोर्ट असो किंवा इतर सोर्सनुसार जी माहिती आली ती माहिती मी तुम्हाला सांगितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ओके, तसेच लोन संदर्भात पण तुम्हाला मी माहिती दिली. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल
सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.